देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, मात्र अजूनही विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित एकल महिलांकडे समाजाचा दृष्टिकोन पाहिजे त्या तुलनेत बदललेला दिसत नाही. त्यांच्या बाबतीत आजही समाजात उदासीनता पाहायला मिळते. मात्र समाज बदलाची सुरुवात आता मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातून झालेली आहे. बुलढाण्यात अतिशय उत्साहात मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित सर्वधर्मीय सामूहिक पुनर्विवाह सोहळा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झालाय. या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये 7 जोडप्यांनी आपली रेशीम गाठ बांधली आहे. या अभिनव सोहळ्याचे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक साक्षीदार आहेत. या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये 25 ते 65 वयोगटातील वधूवरांनी आज आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. या सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी भरभरून सहकार्य केले आणि आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पाहून अक्षरशः वधूवर भारावून गेले होते. या वधूवरांना फेटे, मुंडावळ्या आणि सजवून धजवून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. डीजेसह जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासाने यांनी पाठवलेल्या आपल्या पोलीस बँडने देखील विवाह सोहळ्याची शोभा वाढवली. MCN न्यूज मराठीकरिता राजीव वाढे, बुलढाणा.